माऊलीची कृपा म्हणून आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहे, म्हणून त्यांची सेवा करायसाठी आम्ही बंदोबस्त मागून घेतोय। ज्ञानोबा तुकोबा आठ घर मधल्या घरात पलंग पलगाव गादी गादी उशी उशी बशी बशीत कप कपात दूध दुधासारखं रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला येडा चंद्रभागेस चढलं नावा उठा उठा माऊली मला पंढरपूर दावा। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अवघड असा दिवे घाट पार करून 2 दिवसीय सासवड मुक्काम आलेला आहे। आज त्याचा दुसरा मुक्काम आहे आणि याच पालखी तळावरती आपण आहोत आणि जे माझ्या पाठीमागे पाहताय ही पालखीची सगळी दृश्य आहेत आणि या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं सर्वजण दर्शन घेत आहेत। सकाळपासूनच गर्दी झालेली आहे, किंबहुना रात्रीपासून जरी गर्दी ही हटत नाहीये। अनेक सेवाभावी संस्था असतील, पोलीस मित्र असतील किंवा अनेक कॉलेजचे विद्यार्थी असतील, हे देखील वारकऱ्यांना दर्शन व्यवस्थित होण्यासाठी मदत करत आहेत। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे। आता माझ्यासमोर कोल्हापूरचे जे पोलीस आहेत त्यांनी हा खास वारीच्या मुक्कामाचा बंदोबस्त देखील मागून घेतलेला आहे आणि गेले अनेक वर्ष ते वारी करतात। त्यांचे आपण अनुभव ऐकणार आहेत। अजय वाडेकर असं त्यांचं नाव आहे। सर, कसा अनुभव म्हणजे दरवर्षीप्रमाणे याच्या अगोदर मी सोलापूरच्या आधीच बंदोबस्त करतो। माझा हा पहिलाच बंदोबस्त हा पुणे ग्रामीणमध्ये आहे आणि इथली वारी माझी पहिलीच आहे या बाजूची। नाही, गेली 15 वर्षी मी पुणे सोलापूर ग्रामीण ती करत होतो। इथला अनुभव म्हणजे एवढा चांगला लागला की इथे पब्लिक पण चांगला आहे, सपोर्ट करतोय आणि आतापर्यंत आम्ही जे अनुभव घेतला ते पब्लिक म्हणून आम्ही चांगला घेतला। इथले वारकरी सुद्धा चांगला, इथले पोलीस प्रशासन आमची काही सोय पण सुद्धा सगळी चांगली केलेली आहे। मित्रो, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं। अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी। तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। प्रशासनाची सोयी सुविधा देखील चांगली आहे, वारकरी देखील तुम्ही चांगले म्हणतायत। सोलापूर जिल्ह्यात तुम्ही बंदोबस्त केला आहे, पुणे जिल्ह्याचा बंदोबस्त मागून घेतला आहे आणि आता म्हणाल की 15 वर्ष तुम्ही वारीचा बंदोबस्त आवर्जून मागून घेतला। असं काय विशेष आहे या वारीमध्ये? विशेष वारी म्हणजे माऊलीची कृपा म्हणून आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहे, म्हणून त्यांची सेवा करायसाठी आम्ही बंदोबस्त मागून घेतोय। माऊलींमुळे सर्व काही ठीक आहे म्हणून तुम्ही? हा, माऊली म्हणून ठीक आहे म्हणून आतापर्यंत आम्ही हा बंदोबस्त मागून घेतोय। एक सेवा म्हणून आम्ही वारकऱ्यांची सेवा, माऊली सेवा म्हणून आम्ही हा बंदोबस्त मागून घेतोय। घरातले काय म्हणतात या सेवेला? सगळं काय नाही, काय बोलत नाहीत, सगळे खुश असतात, जा म्हणतात। हो। आता किती दिवस आहे तुम्ही बाहेर आहात सेवेला? आता आमचा 7 तारखेपर्यंत बंदोबस्त आहे। 1 तारखेला आम्ही इथं आलोय, 7 तारखेला आमचा बंदोबस्त चालणार। इथून जेजुरीपासून वाल्यातून निरा असा मुक्काम जाणार। नंतर मग आपलं स्टेशनला आहे स्टेशनला परत जाणार। निश्चितच खास माऊलींसाठी ह्या आपल्या सेवेकरी अर्थात जे पोलीस प्रशासनाने देखील बंदोबस्त मागून घेतलेला आहे, अधिकाऱ्यांनी देखील बंदोबस्त मागून घेतलेला आहे। जसं या पोलिसांनी बंदोबस्त मागून घेतला तशाच ह्या पोलीस मित्र आजी आहेत, त्या देखील सासवडच्या आहेत। आजी, तुमचं वय काय? 70 वय, तरी तुम्ही इथं सेवा करताय। किती वर्ष झाली? 25 वर्ष। 25 वर्ष। एखादा माऊलींचा अभंग ऐकवणार आम्हाला? कुठला? कुठला बरं अभंग ऐकवा, तुम्हाला आवडेल ऐकून ते तुम्हालाच वाटेल की कसं काय कुठं दाखवू, कोणत्या टीव्हीला दाखवून कुठं दाखव म्हणा आजी आमच्यासाठी अभंग। घ्या ना। माझं नाव हिराबाई विलास खेडेकर, मुक्काम पोस्ट गुरुळी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। संत म्हणते संतांना, तुमच्या गावचे नाव काय? आमच्या गावचे नाव अलंकापुरी। पालखी महाद्वारी, सोन्याचा पिंपळ देवाच्या दारी। 15 वर्षाची समाधी घेतली नंदी खाली, ज्ञानोबाने आळंदीचे लोक जमून पालखी आणली चिखली मोशीवरी। पुण्याच्या वेशीवरी आडवे गेले वारकरी, पालखी आल्या भवानी पेटेवरी। संतांना मेजवानी, गोळपोळी शिरापुरी, तोंडीला आला शाक तरकारी। पोलीस शिपायांची गर्दी भारी, जरीचे निशाण फडफड करी। चांदी सोन्याचा साज निवृत्ती महाराजांच्या घोड्यावरी। ऐका ऐका पताका चालल्या हरोहरी, टाळ बुर्जुगाचा महिमा भारी। 350 पालख्या गेल्या वाखरीवरी, वाखरीचे रिंगण भारी। निवृत्ती महाराजांचा घोडा नाचतो नानापरी, सगळी यात्रा गेली पंढरपुरी। ज्ञानोबा तुकोबा आठ घर मधल्या घरात पलंग पलगाव गादी गादी उशी उशी बशी बशीत कप कपात दूध दुधासारखं रूप रूपासारखा जोडा
चंद्रभागेला पडलं येडा, चंद्रभागेस चढलं नावा, उठा उठा माऊली मला पंढरपूर दावा. निश्चितच उठा उठा माऊली मला पंढरपूर दावा असं म्हणत या माऊलीने 25 वर्ष या माऊलींची सेवा केली आणि जो माऊलींचा अभंग म्हणला त्या अभंगामध्ये संपूर्ण माऊलींच्या पालखी वारी सोहळ्याचं वर्णन या माऊलीने केलेलं आहे. हा अभंग ज्यांनी म्हटला त्या खेडेकर मावशी गेली 25 वर्ष या वारीची सेवा करतात. बोला पुंडलिकवरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली तुकाराम महाराज की जय. असेच आपण या वारी सोहळ्यातील विविध अपडेट्स पाहणार आहोत. कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभाग, सासवड.